ढकलू नका ना. बूम खाली घ्या, बूम खाली घ्या. कॅमेरा मागे ना. मागे नाही. अरे हक्कामध्ये. मोबाईल मोबाईल आई शपथ काय काय सांगणार. जे पांडुरंगाच्या चरणी एवढीच प्रार्थना मी दरवेळेस करते, कारण का मी 18 वर्ष पालखी चालते आणि या पालखीमध्ये एक आनंद उत्सव साजरा करण्यासाठी मी इथे येते. पांडुरंगाचं दर्शन, आणि पांडुरंग हा एकच देव आहे जो नेहमी शिकवतो की तुम्ही माझ्याकडे नाही आला तरी चालेल, पण चांगलं काम करा, मी तुम्हाला दर्शन देईन. त्यामुळे असा ह्या पांडुरंगाचा नतमस्तक होऊन आशीर्वाद घेऊन एवढंच विनंती करते सगळ्यांना की या देशात चांगला पाऊस पडू दे आणि अडचणीत आलेल्या बळीराजाला न्याय मिळू दे. पण त्या बळीराजाला या अंतरिम बजेटमध्ये अशी म्हणावी अशी तरतूद केलेली नाही. जवळपास 3000 मला काय आश्चर्य वाटत नाही, कारण का केंद्रातला आणि महाराष्ट्राचं सरकार हे शेतकरी विरोधी आहे, हे मी अनेक वर्ष बोलते आणि डेटा सांगतोय ते. उद्या पवार साहेब वारी चालणार आहे, कुठपासून किती चालणार आहे? नाही, मला नाही त्यांचा प्रोग्राम माहिती, पण ते उद्या वारीला येणारच आहेत. त्यांना मागच्या आठवड्यामध्ये ते काटेवाडी पिंपळी आणि त्या भागात गेले होते, तेव्हा तिथल्या सगळ्या गावकऱ्यांनी त्यांना सांगितलं की त्यांनी हा आग्रह केला की त्यांनी आलंच पाहिजे. आणि म्हणून माझी आजी शारदाबाई पवार आणि त्यानंतर माझ्या काकी आशा काकी, त्या तिथे अनेक वर्ष शारदाबाई पवार आणि त्यानंतर आशा काकी, शर्मिला वहिनी, नंदा वहिनी हे सगळे तिथे पालखीला आमच्या कुटुंबाच्या वतीने तिथे स्वागत करायला असतात. आणि ह्यावेळेस आदरणीय पवारसाहेब ही येणार आहेत. ही माझ्यासाठी एक खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण का मी पालखी दरवर्षी चालते, त्याच्यामुळे त्या उत्साहामध्ये आज माझे आई वडील ही माझ्या आणि माझ्या कुटुंबात माझ्या काकी, माझ्या वहिन्या सगळ्या सहभागी होत आहेत. खूप आनंदाची गोष्ट. चौकात एक बॅनर लावलेला आहे राजकारणाच्या पंढरीत वारकऱ्यांचे स्वागत, त्यावरती सर्वांचेच फोटो, सर्वांचे फोटो लावले. तो त्यांच्या अंतर्गत प्रश्न ना त्यांच्या पक्षाचा, मी कसं काय बोलणार. पवार साहेब, अजितदादा, सर्व तुमचे सर्वांचे एकच फोटो लावलेले ते नाही बाबा मला माहिती. नवमली कोणत्या गटाचे? पवारसाहेबांच्या गटाचे का अजितदादाच्या? हा पक्षाचं तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे, मी कसं सांगणार. जी वारीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली होती की 20,000चं, ते अजूनही तातून मदत जी आहे ती वारकऱ्यांना भेटलेली नाही. जुमलेबाज सरकार केंद्रातलंही आहे आणि राज्यातलंही आहे, त्याच्यामुळे मला काही नवीन वाटत नाही. दुधाला 5 रुपये देणार होते, 6 महिने झाले, कुठे आले दुधाला पैसे? महागाई वाढत चालली आहे, बेरोजगारी वाढत चालली आहे आणि राज्यात भ्रष्टाचारी वाढत चालला आहे. त्याच्यामुळे हे महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचारी सरकार आहे. शिंदे गटाकडून राहुल गांधींना विरोध होतोय की त्यांनी वारीमध्ये येऊ नये, अशा पद्धतीने विरोध करणं योग्य आहे? माझ्या कानावर ही गोष्ट आलेली नाही आहे, पण वारकरी संप्रदाय हा सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारा, नेणारा असा हा संप्रदाय, ज्याचा अविभाज्य भाग मीही आहे. त्याच्यामुळे कुणाचाच आम्ही अतिथी देवो भव, प्रत्येकाचं स्वागत वारीमध्ये खरं तर सगळे मनापासून येतात. तिथे कोणी कोणाचा म्हणजे या किंवा नका येऊ असं कधीच म्हणू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी वारकरी महामंडळ करण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र फडकरी असतील किंवा वारकरी साहित्य परिषद असेल, दिंडी मालक असतील, यांनी त्याला विरोध दर्शवला. बघू आता मी नक्की काय त्यांनी प्रस्ताव केला या माहिती नाही. पूर्ण त्यांचा प्रपोजल तर येऊ द्या, मग बघू काय त्यांनी प्रस्ताव ठेवला. देशामध्ये सर्वात जास्त वीज जे आहे, वीज महागाई आहे आपल्या महाराष्ट्रात आहे. पण ती महागाई कमी करण्यासाठी बजेटमध्ये जास्त तरतूद केली नाही, फक्त 11,000 कोटीच केले. पण एक तर वीज पण महाग झाली आहे महाराष्ट्रातलं, तर अन्न, डाळ, भाजी, टमाटा, कांदा, पीठ, तेल, तूप, पेट्रोल सगळंच महाग आहे. पण त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट महाग होते, ती म्हणजे तुमचा मोबाईल रिचार्ज करणं, तेही महाग झालं आहे आता. त्याच्यामुळे यांनी काहीच ठेवलं नाही या सरकारने. या विजयचा झटका बसेल वाटतं? झटका बसायचा विषय नाही, सगळं राजकारणात नसतं, काही गोष्टी पॉलिसी म्हणून गांभीर्याने पण घ्यायच्या असतात आणि त्याच्यामुळे हे जुमलेबाज सरकार आहे. पक्ष फोडा, घरं फोडा एवढंच करून सत्तेत येणं आणि सर्वसामान्य मायबाप आणि शेतकऱ्याचं कंबरडं मोडण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर या सरकारने केलेलं आहे. आता सुनेत्राताई पण या ठिकाणी आलं होतं, काय बोलणं झालं? हो, मी आल्याच वहिनींना भेटले. मी वहिनींनाही म्हणलं की वरून बघा, पण त्यांना खालून आरती करायची होती, त्याच्यामुळे त्यांनी ती आरती केली. नंतर माझी आई तिथे आली आणि त्याच्यामुळे माझ्या आईनी आणि मी आणि सातव भाभी आम्ही सगळ्यांनीच हा आनंद घेतला. थँक्यू. धन्यवाद.
रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.